नमस्कार, मी जुईली पांगम. कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. खरं तर कोरोनामुळे आज सर्वच क्षेत्रांना फटका बसलाय. तसाच तो फटका अगदी आपल्या देवस्थानांनाही बसलाय. त्यामुळे आता देवताही आपल्या गाभाऱ्यातच बंद आहे. भाविक कितीही इच्छा असली तरी देवतांचं, आपलं श्रद्धास्थान असलेल्या देवतांचं दर्शन घेऊ शकत नाहीये. आणि आता तर शेवटचा श्रावणी शनिवार आहे. त्याचमुळे कुठेतरी भाविकांना त्यांच्या मनात असलेली हीच इच्छा आम्ही लक्षात घेऊन आज तुम्हाला दर्शन घडवणार आहोत अशाच काही प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान असलेल्या मारुती मंदिरांचं. आता आपण आहोत नरेंद्र डोंगरातील प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान असलेल्या मारुती मंदिर इथं. चला तर मग जाऊया मारुती मंदिरात आणि दर्शन घेऊया या मारुती रायाचं. चला तर. तर हे आहे नरेंद्र डोंगरातील स्थित अगदी फार जुनं असं मारुती मंदिर. गेल्या कित्येक वर्षांपासून भाविक इथं आपली मनोभावे सेवा करतात. संस्थानकालीन मंदिर असलेलं हे प्रसिद्ध असं देवस्थान आहे आणि खरं तर हे जागृत देवस्थान आहे. त्यामुळे भाविक दरवर्षी लाखो संख्येनं प्रत्येक शनिवारी इथं दर्शन घेण्यासाठी येतात. पण सध्या कोरोना असल्यामुळे अ, अनेक भाविक इथं येण्यापासून वंचित आहेत. त्यामुळे हाच प्रयत्न आहे सिंधुदुर्ग लाईव्हचा की तुम्हाला याचं थेट दर्शन घडवावं. खरं तर हे मारुती मंदिर विशेष याची ओळख जी आहे ती म्हणजे हे असं एकमेव मंदिर आहे जे डोंगरात स्थित आहे आणि फार जुनं असलेलं हे मंदिर इथे ज्या प्रमाणे भाविक दर्शनासाठी येतात त्याचप्रमाणे अगदी रिलॅक्स होण्यासाठी सुद्धा येतात. कारण विशेष म्हणजे इथला जो नयनरम्य जो परिसर आहे तो याचं खास विशेष आहे. कारण इथून अगदी सावंतवाडी शहर थेट दिसतं. त्यामुळे डोळ्यांचं पारणेही फेडलं जातं आणि त्याचबरोबर भाविक आपले ज्या मनातली इच्छा असतात ती मारुती राया चरणी बोलून दाखवतात. आणि या मारुती रायाचं विशेष असं आहे की हे मारुती राया अगदी प्रत्येक भक्ताच्या हाकेला धावतो आणि त्यांच्या इच्छाही पूर्ण करतो. याविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात जे इथले पुजारी असलेले बांदेकर यांच्याकडून. ते गेली अनेक वर्ष तिथला कारभार सांभाळतात. संपूर्ण पूजा अर्चा जी आहे ती ते स्वतः करतात आणि गेल्या कित्येक वर्षांपासून तिथला कारभार सांभाळतात. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात या संदर्भातली अधिक माहिती. काका, काय सांगाल आता तुमच्या नेमक्या भावना काय आहेत, कारण गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही इथला कारभार सांभाळताय. पूर्वीपासून मारुतीची सेवा करत आलेलो आहोत आणि सेवा चालूच आहे आणि आम्ही असंख्य आमचे भक्तगण मेहनत करून इकडे सगळं उभारलेलं आहे. त्यामुळे आम्हाला मारुतीची कृपा असल्यामुळे आम्ही पूर्वीपासून इकडे हे तुकाराम बांदेकर यांचे वडील किंवा श्रीप्रसाद तुकाराम बांदेकर यांचे वडील पूर्वीपासून इकडे येत होते. आम्ही पूर्वीपासून इकडे काम करत होतो. त्यामुळे आमची म्हणजे सगळ्यांनी हे केलं की बा काहीतरी हळूहळू वाढवाय. त्यांचे वडील तुकाराम बांदेकर यांनी मेहनत घेतली काय बा काहीतरी तुम्ही करा. त्याप्रमाणे हे संस्थान काळातलं मारुती मंदिर असल्यामुळे आम्ही इकडे लीन झालो आणि आम्ही याच्यात पहिल्यापासून आम्ही सेवा करायला सुरुवात केली. मग हळूहळू महाप्रसाद सुरू झाला आणि इकडे महाप्रसाद सुरू झाला. लोकांची कामं व्हायला लागली. मनोभावना लोकांच्या वाढत गेला आणि आता काय महाप्रसाद कोरोना काळामुळे प्रसाद बंद झालेला आहे. पण लोकांचं दर्शन घ्यायचं काय काही ठरवून येतात. काही काही दर्शन देवळ बंद असल्यामुळे काही लोक येऊ शकत नाही. तरी काही काही लोकांना इकडची प्रचिती आल्यामुळे लोक हे दर्शनाला येतात. लोकांना बरीच लोकांची कामं झालेली आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, अमेरिकेपासून लोकांची कामं झालेली आहे. त्यांचे पण फोन येतात, बा माझं काम झालंय, अमुक आहे तमुक आहे. त्याप्रमाणे आम्ही लोकांची मनाप्रमाणे इकडे कोणाचं देणं घेणं काही नाही, कोणाकडून मागत नाही, कोणाकडून येत नाही. याची इच्छा त्यांनी ठेवावं. त्याचप्रमाणे आम्ही कोणाकडे अपेक्षा करत नाही.
आणि या कोरोना काळामुळे लोकांची येणं जाणं जरा कमी झाल्यामुळे आम्ही आमची सेवा चालूच ठेवलेली आहे. आमचे असंख्य मित्रमंडळ आहेत, ते सेवा करतात. आम्ही पण त्यांना सहकार्य करतो. धन्यवाद काका. आता ज्यांनी तुकाराम बांदेकर यांचा उल्लेख केला होता, ते त्यांचे सुपुत्र आपल्यासोबत आहेत. खरं तर 1960 साली या मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला आणि त्याचा पुढाकार हा तुकाराम बांदेकर यांनी घेतला होता आणि त्यांच्या माध्यमातून आज आपण बघतोय याला एक वेगळं रूप आलंय. आपण त्यांच्याकडून या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊयात. नगरसेवक सुरेंद्र बांदेकर आपल्यासोबत आहेत. बांदेकर सर, काय सांगाल? तो काळ कसा होता आणि आत्ता नेमके काय बदल झाले? हे मारुती स्थान जे आहे ते फार पुरातन आहे. समोर जी विष्णू टाकी जी आहे ती संस्थानकालीन. हा नरेंद्र डोंगर याच्यावरती जो राजघराण्याचा किल्ला होता, पॅलेस होता आणि मध्यवर्ती हे मारुतीचे स्थान. म्हणजे त्याचा काहीतरी संबंध होता. इकडे घोडे यायचे, इकडे पाणी प्यायचे, दलदल होती. दलदलीत मारुतीचा आकार होता आणि शक्ती होती आणि जसा आता आहे आणि त्याच्यानंतर मग ही मामा माटेकरांची जागा. मामा माटेकरांची परवानगी घेऊन आमच्या वडील तुकाराम बांदेकर यांनी वांदर सेना जमवली आणि कामाला सुरुवात केली. काहीतरी आपण सावंतासाठी करूया, मारुती रायांसाठी करूया ही अपेक्षा करूनच केली. आणि मारुती हा खरोखर एकदम जागृत मारुती आहे. बरेचसे अनुभव लोकांना आहेतच. मोठमोठे संकट मारुती राया दूर करतोय. आता सध्याच्या महाप्रसाद दर शनिवारी चालू असतो. श्रावणी शनिवार हे बरेच लोक 4-5 हजार लोक असतात महाप्रसाद. आता सिंगल लाईनचं माध्यम असतो. मारुती राया आमच्या घरोघर पोचणार आहे. ते एक अभिमान होतं. तुमच्या सर्वांचं अभिनंदन आणि तुमची ही सेवा सगळे आमचे भक्तगण आहेत, त्यांचा आशीर्वाद नक्की तुमच्या चॅनलला मिळणार आहे. नमस्कार. धन्यवाद सर. तर हे होतं नरेंद्र डोंगरावरील मारुती मंदिर, जागृत देवस्थान आणि प्रसिद्ध असं देवस्थान. आता जाऊ देवाची या गावा या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आता आपण थेट जाणार आहोत सावंतवाडी उपबाजार येथील असलेलं दक्षिणाभिमुख मारुती मंदिराकडे. चला तर मग आता तिकडचं दर्शन घेऊ. आता आपण आलो आहोत सावंतवाडी उभा बाजार येथील दक्षिणाभिमुख असलेल्या मारुती मंदिर इथं. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे याचं मुख जे आहे मारुतीरायाचं ते दक्षिणेकडे असल्यामुळे याची विशेष अशी प्रचिती आहे आणि हे असं पहिलंच मंदिर असेल जे दक्षिणेकडे याचं मुख असेल. त्यामुळे हे विशेष प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान अशी ही याची ओळख आहे. सावंतवाडी उभा बाजार येथील प्रसिद्ध असं दक्षिणाभिमुख मारुती मंदिर. आता आपण थेट जाणार आहोत देवाची या गावा या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून सावंतवाडी शहरातील वैश्यवाडा येथील मारुती मंदिर इथं. चला तर मग जाऊया या मारुती रायाच्या दर्शनासाठी. जाऊ देवाची गावा या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण दर्शन घेतलं होतं दक्षिणाभिमुख मारुती मंदिराचं. आता आपण आलो आहोत वैश्यवाडा येथील हनुमान मंदिर इथं. चला तर मग थेट दर्शनाला मारुती रायाच्या या.
वैश्यवाडा येथील हनुमान मंदिराचं वैशिष्ट्य सांगायचं तर हा हनुमान मंदिर अगदी 100 वर्षांपेक्षा जुनं आहे. लाखो भक्तगण इथं दरवर्षी दाखल होतात. मात्र कोरोना असल्यामुळे दर्शन घेण्यासाठी इथं आता सध्या गर्दी आपल्याला पाहायला मिळत नाहीये. मात्र इथं 2 कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. एक म्हणजे हनुमान जयंती आणि दुसरा म्हणजे गणेशोत्सव. इथला गणेशोत्सव हा 21 दिवसांचा असतो आणि ह्या 21 दिवसांमध्ये येणारी संकष्टी चतुर्थी अगदी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. याचं वैशिष्ट्य असं की सहस्र मोदकांची प्रसाद या गणरायाला इथल्या चढवला जातो आणि मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम साजरा केला जातो. असंच हे वैशिष्ट्यपूर्ण असं मंदिर असल्यामुळे इथं भक्तांची रेलचेल असते आणि लाखो भक्तगण इथं दरवर्षी भेट देतात. आता आपण थेट जाणार आहोत कोलगाव इथल्या मारुती मंदिर इथं. चला तर मग दर्शन घेऊया या मारुती मंदिराचं. पूर्ण देशभरातील भाविक इथं या दर्शन घेण्यासाठी येतात. चला तर मग आम्ही तुम्हाला दर्शन घडवतोय शनिदेवाचं. तुम्ही इथं पाहू शकता अगदी दगडात असलेलं हे शनी मंदिर. संपूर्ण भाविक त्याची पूजा करतात. मात्र सध्या कोरोनाच्या काळामध्ये इथे येणंच मुश्किल झालंय. त्यामुळे तुम्हाला थेट दर्शन घडवते आमच्या माध्यमातून. याचबरोबर अगदी ह्याच मंदिराच्या समोर आहे ते म्हणजे पिंपळेश्वर. त्यामुळे सुंदर रस्त्याच्या कडेलाच असलेलं मारुती मंदिर, त्याचबरोबर शनिदेवाचं मंदिर आणि सुंदर असा पिंपळेश्वर. ह्याचमुळे आपल्या डोळ्याचं पारणंही फिरतं आणि मनाला एक वेगळाच आनंद देतो. त्याचबरोबर अजून एक वैशिष्ट्यपूर्ण असं मंदिराचं आम्ही तुम्हाला दर्शन घडवणार आहोत. हे मंदिर आहे कोलगाव इथलं सुकेतळी इथे. चला तर मग जाऊया या मारुतीरायाच्या दर्शनाला. कोलगाव मारुती मंदिर शनिदेवाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता आम्ही आलो आहोत कोलगाव सुकेतळी इथल्या मारुती मंदिराच्या
पायथ्याकडे. तुम्हाला याचं खास वैशिष्ट्य सांगू का? हे मंदिर वसलंय एक छान सुंदर अशा डोंगराच्या कुशीत. इथं तुम्हाला पाहायला मिळेल एक सुंदर अशी गुहा आणि त्यात असलेलं मारुतीरायाचं मंदिर. तो हाच डोंगर आहे जिथं आता आपण जाणार आहोत आणि सफर करणार आहोत इथल्या सुंदर अशा मारुती मंदिराची. चला तर मग आता अधिक वेळ न दवडता सफर करूया इथल्या दर्शन घेऊया या मारुती मंदिराचं. चला तर मग. थांबा थांबा, थोडे थांबा. आपण जाणारच आहोत, पण तुम्हाला या मंदिराचं खास वैशिष्ट्य सांगते. तुम्हाला या मंदिरापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला तुडवावी लागते ही छोटीशी पायवाट आणि वेडी वाकडी वळणं. त्याचबरोबर खंदाट आणि निसर्ग रम्य असं हे सुंदर जंगल. जंगलात तुम्हाला विविध पक्ष्यांचे सुमधुर आवाज हे ऐकूच येत असतील. त्यामुळे जर तुम्ही निसर्ग वेडे असाल आणि निसर्ग प्रेमी असाल तर तुमच्यासाठी ही अविस्मरणीय असं ठिकाण आहे आणि तुम्हाला इथं पुन्हा पुन्हा यायला नक्कीच आवडेल. अगदी छोटीशी पायवाट जरी असली, घनदाट जंगल जरी असलं तरी भाविक कायमच प्रत्येक शनिवारी ही वाट तुडवत आणि वेळात वेळ काढून आवर्जून इथे येत असतात. त्यामुळे आता अधिक वेळ दौडूया नको आणि लवकर जाऊया या सुकेतळी इथल्या मंदिराजवळ. चला तर मग. सुंदर अशा वेलींनी असं संपूर्ण सुसज्ज आणि सुंदर असं हे जंगल तुम्हाला नक्कीच भारावून टाकेल. त्यामुळे वेळात वेळ काढून इथं येताना नक्की या आणि मजा लुटा या सुंदर अशा निसर्गाचाही. चला चला या लवकर. सुरुवातीलाच पाहिलं तर हे सुंदर असं वातावरण इथं अगोदरच तयार झालं होतं. त्याचबरोबर वेलींनी काट्याकुट्यांनी असं सुंदर असं हे वातावरण आणि वाट तुडवताना आत्ता सुरू झालाय हा पाऊस. त्यामुळे इथल्या वातावरणात एक वेगळीच जान आली आहे आणि ह्या जंगलाचं जे सौंदर्य आहे ते मात्र अधिकच खुललंय. त्यामुळे तुम्ही इथे येताना हे जी मजा आहे ती तुम्हाला नक्कीच अनुभवता येईल. त्यासाठी मात्र तुम्हाला पावसाळ्यातच इथं यायला हवं. त्यामुळे चला दर्शन घेऊया या पावसासोबतच मारुतीरायाचं.
असाल इथपर्यंत येऊन, कारण आपण डोंगराच्या अगदी मधोमध आलो आहोत. पण तुम्हाला एक खास गोष्ट दाखवायची आहे. इथून दिसणारं निसर्गाचं खूप मोहक सौंदर्य ते बघा. इथून तुम्हाला संपूर्ण हिरवळ पसरलेली दिसते आणि त्याचबरोबर पाऊस आणि धुकं ह्यांचं सुंदर असं रूप तुम्हाला इथे पाहायला मिळतंय. हा नजारा अगदी मन मोहून टाकतोय. आणि तुम्ही इथपर्यंत आल्यानंतर तुम्ही जर थकला असाल तर तुमचा थकवा, तुमचा क्षीण हे संपूर्ण मनमोहक दृश्य पाहून अगदी कुठल्या कुठे पळून जाणार आहे. त्यामुळे असा हा सुंदर निसर्गप्रेमी जर तुम्ही असाल तर तुम्ही इथे नक्की या आणि हे मनमोहक दृश्य जेवढं तुम्हाला डोळ्यात साठवायचं असेल ना तेवढं साठवत राहा. कारण ह्याची जी मजा आहे ती तुम्हाला तुमच्या आयुष्यात कायम आठवणार आहे आणि त्याचबरोबर आजचा जो दिवस आहे तो अगदी खास ठरणार आहे. वैशिष्ट्य आहे ते म्हणजे इथं असलेली प्राचीन कालीन गुहा. सत्पुरुष इथं आध्यात्मिक ध्यान धारणेसाठी यायचे असे जाणकारांकडून सांगलं जातं. नेमकी ही कशी आहे, याचं वैशिष्ट्य काय आहे हे आपण आता थेट खाली जाऊन बघणार आहोत अगदी गुहेतून. चला तर मग जास्त वेळ न दवडता या गुहेमध्ये. आहोत पण त्या आधी म्हणजे अगदी सुरुवातीला लागते ती इथली प्राचीन कालीन गुहा. त्या प्रवेशद्वाराकडेच आता आपण आलेलो आहोत आणि मी तुम्हाला दाखवणार आहे ही प्राचीन कालीन आणि अगदी वैशिष्ट्यपूर्ण असलेली ही गुहा. आज तो भला मोठा दगड तुम्ही पाहू शकता आणि या भल्या मोठ्या दगडाच्या आतमध्ये ही गुहा आहे आणि या गुहेच्या अगदी प्रवेशद्वारावर आपण आहोत. आणि हा जो रस्ता आहे तो थेट आपल्याला या गुहेमध्ये घेऊन जातो. तर चला मग जाऊया आतमध्ये आणि पाहूया नेमकी कशी आहे रचना. इथे जाताना तुम्हाला थोडंसं खाली वाकून जावं लागतं कारण अगदीच छोटासा असा हा रस्ता आहे आणि हा खडक आहे. थोडंसं सांभाळून थोडंसं वाकून थोडं वाकून तुम्हाला या गुहेमध्ये प्रवेश करावा लागतो. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता ही अशी सुंदर अशी रचना आहे. खडकमय इथे ही रचना आहे. पण इथंच जे मारुती मंदिरात सत्पुरुष यायचे ते इथं ध्यान धारणेसाठी बसायचे असे इथले जाणकार सांगतात. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचं म्हणजे इथे वाघांचंही वास्तव्य असायचं. म्हणजे जे इथं येणारे जे वाघ असायचे तेही इथे राहायचे असंही इथल्या जाणकारांकडून सांगितलं जातं. त्यामुळे सुंदर आणि वैविध्यपूर्ण अशी ही रचना आहे. ह्याच मारुती मंदिराचं जसा मारुतीचं वेगळेपण आहे तसंच इथल्या या गुहेचं देखील वेगळेपण आहे. आणि इथून तुम्ही आत प्रवेश केल्यानंतर अगदी समोरच तुम्ही तिथून बाहेरही पडू शकता अशी याची रचना आहे.
आपण जिथून प्रवेश केला तिथला जो रस्ता आहे तिथूनच इथून बाहेर पडण्यासाठी सुद्धा समोर एक रस्ता आहे, तिथून बाहेर पडलं तरीही चालतं. चला तर मग. समजलंच असेल आपण आता कुठे आलोय आणि ज्याची अगदी उत्सुकता होती, कारण आरतीचाही आवाज येतोय, अगदी वेळेत आपण पोहोचलो आहोत. सुमधुर असं वातावरण निर्माण झालंय, एकीकडे भक्तीचा नाद आहे आणि सुंदर असा परिसर आहे. चला तर मग जास्त वेळ दौडूया नको आणि पोहोचूया मारुतीरायाच्या आरतीला. या मग. साऊ देवाची या गावा या विशेष कार्यक्रमातला हा शेवटचा टप्पा आणि आपण आलो आहोत कोलगाव सुकेताळी इथल्या मारुती मंदिरा इथं. हे जागृत देवस्थान तर आहेच, शिवायचं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे हे दगडातलं असं हे सुंदर गुहेतलं हे एक मारुती मंदिर आहे. ह्याचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर हे दक्षिणाभिमुख हा मारुती आहे आणि याची वेगवेगळी आख्यायिका इथं सांगितली जाते. इथले जे सेवेकरी आहेत ते गेले कित्येक वर्षांपासून इथली मनोभावे सेवा करतात. वाघानं कधीही त्रास दिला नाहीये असं इथले स्थानिक सांगतात. विशेष सांगायचं झालं तर यातली आख्यायिका फार सुंदर आहे, कारण हे पुरातन असं मंदिर आहे. हे फार जुनं आणि तेवढंच वेगळे पण जपलेलं असं हे मंदिर आहे. याविषयीची आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत इथल्या सेवेकरांकडून. चला तर मग. इथले सेवेकरी असलेले चंद्रकांत सावंत आपल्यासोबत आहेत. ते आपल्याला सांगणार आहेत या मंदिराचं वैशिष्ट्य आणि याच्या संदर्भात जोडली गेलेली एक आख्यायिका. काका, तुम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून मारुतीरायाचं
सेवा करतायत, त्यांची मनोभावे सेवा करतायत, तर एवढे जपलेले तुमचं जी परंपरा आहे त्याविषयी काय सांगाल? आणि एक याबद्दल एक आख्यायिका बोलली जाते, सांगितली जाते, तर ती आख्यायिका काय आहे? एवढं बाकी लोकांनी काम शकत नाही पूर्वीच्या काही गोष्टी, पण आम्ही आता हे 1992 हे इथे हे मातीचं होतं तेवढं सिमेंट लावून हे केलेलं आहे. ही मूर्ती दगडावर प्रकट झालेली होती, पांढऱ्या रंगाची होती. तिला आता आपण रंगरंगोटी केलेली आहे आता. आणि हे बाकी सगळं आम्ही सिमेंट लावून पैसे लावून आता हे आता केलेलं आहे. यापूर्वी मी लहान असल्यापासून बघतो इथे हे स्थान होतं. यापूर्वी आजोबांच्या काळी सुद्धा आजोबा म्हणायचे इथे मारुती होता. केव्हा प्रकट झालं हे मी निश्चित सांगू शकत नाही. आणि खाली तिथे या सत्पुरुषांचा मठ आहे. तिथे काही देव आहे. काही देव आता दिसतात, काही देव मातीमध्ये गाडले गेलेले आहे. आणि मग पूर्ण पडलेलं आहे. शिवराम राजे भोसलेंपासून हे मंदिर असल्याचं तुम्ही सांगताय. हा, पूर्वीपासून आहे त्यांच्या काय म्हणतात राजांच्या वेळेपासून हे इथे आहे असं म्हणायचं. आमचे पूर्वज प्रत्यक्षात बाकी कोणी बघितलं पण पूर्वज म्हणायचं. आत्ताचं हे नव्हे, आम्ही जेणेकरून आम्ही तयार केलेलं नव्हे. आम्ही आता याची फक्त ही रंगरंगोटी केली आणि प्लॅस्टर केलं एवढं पूर्वीपासूनचा. आणि इथं एक वाघ फिरतो, तो देवाचा आहे आणि तो इथल्या कुठल्याही माणसांना किंवा प्राण्यांना त्रास देत नाही असंही म्हटलं जातं, तर त्याबद्दल काय सांगता? ते पूर्वज म्हणायचे, आमचे आजोबा म्हणायचे, वडील म्हणायचे इथे गुरांना आणलं तर गुरांना काही त्रास होत नाही. जरी प्रत्यक्षात वाघ आमने सामने आल्या गुरांच्या समोर गुरावर काही केलेलं नाही असं म्हणायचं. एवढं आम्ही ऐकलेलं आहे, प्रत्यक्षात आम्ही आता बघितलेलं नाही. या मारुतीरायाची अशी महती काय आहे, त्याबद्दल काय सांगाल? असं म्हटलं जातं की नवसाला पावतो. आता मी निश्चित तुम्हाला नाव सांगू शकत नाही. कोचरा ह्या साईडचा एक माणूस होता, तो परगावी होता, म्हणजे बाहेरच्या देशात. तिकडे त्यांनी नोकरी केली आणि त्याची कागदपत्र हरवली. त्याला जे सगळं जे त्याचे पैसे होते अडकलेले होते त्याला ते मिळत नव्हते आणि तिची कागदपत्र गहाळ झाली. त्याच्यामुळे त्याला तिथे काहीच मिळत नव्हतं. त्यानंतर तो इथे आला. इथे कोणीतरी त्याला सांगितलं या हनुमंताला जाऊन सांग. इथे त्याने हे केलं, सांगणं दिलं आणि काय एक वर्षा दीड वर्षात त्याची ती कागदपत्र मिळून त्याला त्याचे जे पैसे होते ते मिळाले. आणि पुन्हा त्याने इथे हनुमंताला सोन्याचा मुकुट घालतो म्हणून सांगितलं. तो सोन्याचा मुकुट आणि ठेवलेला आहे आणि तो मुकुट आता भटजी जे आहे भटजीमध्ये ठेवलेला आहे. आम्ही इथे ठेवत नाही त्याच्यामुळे आणि तो हनुमान जयंतीला आम्ही आणतोय. आत्ताची गोष्ट सांगायची तुम्हाला. त्याशिवाय अशा काही गोष्टी आहेत की ज्यांना कोणाला मूल होत नव्हतं. असं आहे की दोघांना आता नाव प्रत्यक्षात मी तुम्हाला सांगत नाही, पण दोन माणसांना मुलगे नव्हते ते मुलगे झाले. म्हणजे थोडक्यात नवसाला पावणारा मारुतीराय आहे. अगदी दुसरं जास्त उदाहरण हे गोष्ट ऐकलेलं असं नाही, माझ्या समोर घडलेली घटना आहे. लग्नाचा कोणता आड आपला काय झाला होता ह्या तीन गोष्टी तर अगदी मी तुम्हाला आजही सांगू शकतो आणि प्रत्यक्ष घडलेलं आहे. अजून एक वेगळेपण म्हणजे हा दक्षिणाभिमुख मारुती आहे, म्हणजे तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या आम्हाला. त्याच्याबद्दल असं माहिती आहे तर त्याचं महत्व काय आहे. त्या तुम्ही मगाशी बोलताना म्हटलेला की यमापासून संरक्षण जे काय माणसाला काही व्याधी असते काही असते तर त्याची उपासना केल्याने तो लवकर बरा होतो असं म्हणतात. त्याप्रमाणे आपण म्हटलं तुम्हाला. असा हा नवसाला पावणारा, हाकेला धावणारा स्वयंभू असा हा मारुतीराया. कोलगाव सुकेतळीतलं डोंगराची पायवाट काढत काढत तुम्हाला इथपर्यंत यावं लागतं. मनाला मोहून टाकणारं असं इथलं वातावरण आहेच, पण त्याचबरोबर इथं आल्यानंतर मन प्रसन्नही होऊन जातं.
त्याचबरोबर इथलं वेगळेपण, इथलं वैशिष्ट्य हे जिल्ह्यातलं काही खास ठरणारं असं हे आहे. कारण प्रत्येक मंदिराचं एक वेगळेपण असतं, त्यातली परंपरा असते आणि तशीच परंपरा आहे कोलगाव सुकेतळी इथल्या या मारुतीच्या मंदिराला. दक्षिणाभिमुख असलेला हा मारुती, त्याचबरोबर नवसाला पावणारा, हाकेला धावणारा म्हणूनही याची ओळख. याचबरोबर निसर्गरम्य वातावरणात हे मन मोहून टाकणारं इथलं हे वातावरण असल्यानं तुम्हाला जर तुम्ही ट्रेकिंगसाठी इथं येत असाल तरी हे एक उत्तम पर्याय म्हणून मारुतीचं हे साकेतळी इथलं मंदिर आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्याचबरोबर आजच्या शेवटच्या शनिवारी, श्रावण शनिवारी असल्यानं आम्ही सिंधुदुर्ग लाईव्हच्या जाऊ देवाच्या या गावा या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला सावंतवाडीतली, त्याचबरोबर सावंतवाडीच्या आजूबाजूच्या परिसरातल्या 5 मारुती रायांचं अगदी थेट दर्शन घडवलंय. त्यामुळे आजचा हा दिवस तुमचाही खास ठरणार आहे एवढं नक्कीच. याच माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या मंदिरांची वैशिष्ट्य, त्यातली कला तुमच्यापर्यंत असंच घेऊन येत राहू. तुर्तास इथंच थांबूया. आपण पाहत राहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. धन्यवाद. रामभक्त हनुमान की जय, रामजी रामचंद्र की जय. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.